मग भारत देशातल्या लोकांना सुवार्थ सांगायला जा. आधी तू इथे येऊन वचन ऐक. हालेलुया. वचन काय म्हणतो तुला? ते वचन जर तुझ्या हृदयामध्ये स्पर्श झालं तर तू अनेकांना त्याच तळमळीने वचन सांगणारा बनशील. मला देवानी बदललं, मला देवानी स्पर्श केलं, माझ्या शरीरातले देवाने आजार काढले, मला देवानी पापातून बाहेर काढलं, मला देवानी व्यसनातून सोडवलं, माझ्या देवानी घरामध्ये शांती प्रगट केली, माझे मुलं बाळ देवाला धन्यवाद देतात. आज तुझी संधी तर तुझ्या जीवनातून तू अनेकांच्या जीवनात काम करशील. हालेलुया. योनाला मिळाले पण योना घेतोय कुठं? हालेलुया. योना गेलाय मस्तपैकी जिथं जहाज आहे ना तिथं गेलाय. देवानी सांगितलंय मस्त घरातनं निघालाय, कपडे बिपडे बांधले, मस्तपैकी काय खायचं प्यायचं होतं ते बांधलं आणि मस्तपैकी घरातनं आनंद करत निघालाय. हालेलुया. मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला. आणि जेव्हा त्यांनी जहाज बघितली निनवेची, कोणतरी 4 लोक त्या जहाजमधून उतरले आणि तू विचारतोय काय माहिती तिथल्या लोकांना, निनवे शहर कसं आहे? ते व्यक्ती म्हणले खूप मोठं शहर आहे. तिथले लोक कसे आहेत? लय स्ट्रॉंग आहेत, त्यांच्याकडं मोठे मोठे सैनिक आहेत, रथ आहेत, मोठे मोठे बंगले आहेत. म्हणून तर आम्ही त्याने आधीच लिहून ठेवलेले, कुणी रथांची कुणी घोड्यांची, मी तर माझ्या जिवंत देवाची गाणी गाणार.